आणि आपल्याला माहित आहे प्रियांनो, हा पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत आहे। या ठिकाणी आपण एक पेरणी करणारा आहे, तो पेरणी करत जातो। ती स्टोरी आपल्याला माहित आहे। 4 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीवर ते बी पडतं आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा फसल है ना त्याला मिळते है ना। फसलला मराठीमध्ये काय म्हणतात? पीक है ना। वेगवेगळ्या प्रकारचं पीक तिथं मिळतं। रस्त्याच्या किनाऱ्यावर पडले तर मग पक्षी खाऊन घेतात आणि काटेरी झाडांमध्ये जमिनीवर पडलं तर काटे त्याची वाढ होऊ देत नाही। खडकावर पडले तर खडकामध्ये मूळ नसल्यामुळे ते वाढतात लवकर, पण तो लवकर जळून जातात। परंतु जेव्हा चांगल्या सुपीक अशा जमिनीवर जेव्हा ते बी पडतं तेव्हा वचनात दिलेलं आहे कुठं 60 गुणा 30 गुणा 100 पटे असं फळ मिळतं। आणि याच्यातून आपण हे पण शिकलेलं आहे की देवाच्या वचनाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी आहेत। तर आज पुन्हा एकदा या शास्त्र भागातून आपण काही गोष्टी शिकण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया। आणि मग त्याच अध्यायामध्ये 18 वचनापासून 23 वचनापर्यंत जर आपण वाचतो तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच दृष्टांताचा त्याने उलगडा केलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे की या 4 प्रकारच्या जमिनींचा जो अर्थ आहे आणि तो काय आहे। तर प्रियांनो, हे तर आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्त या ठिकाणी शेतीबद्दल सांगत नाहीये आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाबद्दल सांगत आहे। आणि हे जे बी आहे ना, हे बी परमेश्वराचं वचन आहे। आणि मार्क शुभवार्तामध्ये पण हे लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की वचन पेरणारा बी पेरतो आणि बी आहे वचनला, परमेश्वराच्या वचनाला एका बी या एक्झाम्पलने, उदाहरणाने सांगण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा वचन सांगण्यात येत आहे किंवा आपण असं म्हणतो की जर आपण घरी वैयक्तिक बायबल वाचत आहे आणि वैयक्तिक जर आपण बायबल वचनशास्त्र वाचत आहे, त्या ठिकाणीही आपण वचन प्राप्त करत आहे। घरी आपण जेव्हा बायबल वाचतो वचन आपल्यासोबत बोलतं आणि आपण जेव्हा चर्चमध्ये येतो तेव्हा देवाच्या दासांद्वारे आपल्याला वचन मिळतं। कधी कधी आपण मोबाईलवर, कदाचित यूट्यूबवर आपण वचन ऐकत असू तर त्या ठिकाणी प्रभूचं वचन आपल्याला प्राप्त होतं। तर हे जे बी आहे, हे जे वचन आहे, हे आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आणि हे जे बी आहे वचन, पवित्र शास्त्र असं सांगतं की हे वचन कधीच बदलत नाही आणि हे सदा सर्व काळ एकसारखं आहे आणि पॉवरफुल आहे। आणि देवाच्या वचनाबद्दल जर देवाच्या वचनाचे गुण आणि क्वालिटीज जर आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो तर आपल्याला माहित आहे की देवाच्या वचनाला म्हटलेलं आहे की देवाचं वचन हतोडा आहे ना। देवाचं वचन हे आग आहे, देवाचं वचन जीवित आहे आणि देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे ना। अनेक क्वालिटीज, अनेक गुण जे आहेत ते देवाच्या वचनाबद्दल देवाचं वचन सांगतं। तर देवाचं वचन जिवंत आहे, सामर्थ्य आहे, काम करू शकतं, प्रबळ आहे, हतोडा आहे, आग आहे, अनेक प्रकारे देवाचं वचन आहे। परंतु जी आश्चर्याची गोष्ट आहे ती ही, जे आपण याच्यामध्ये जर आपण वाचतो की 19 वचनामध्ये बघा, त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कोणी राज्याचे वचन ऐकतो, ठीक आहे, पण ते त्याला समजत नाही आणि काय होतं, तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो। वचन ऐकलं त्यांनी, आपण वचन ऐकलं, चर्चमध्ये बायबल घरी वाचत असताना आपण वचन ऐकलं, पण ते वचन ऐकूनही काही फायदा झालेला नाही आहे। ते वचन ऐकूनही काहीही लाभ झालेला नाही असं आपण तिथं पाहतो।
मग पुढं 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे की खडकाळीवर पेरलेला तो आहे की तो वचन ऐकतो व ते आनंदाने स्वीकारही करून घेतो आपल्या अंतःकरणामध्ये, है ना. परंतु काय होतं, त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकटे आली किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. या दुसऱ्या परिस्थितीमध्येही सामर्थी वचन, आगेसारखं वचन आणि दुधारी तलवारीसारखं वचन, त्या वचनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्येही काहीही लाभ झालेला नाही. पहिल्या केसमध्येही नो रिझल्ट, नो इफेक्ट, काही परिणाम झाला नाही. दुसऱ्या परिस्थितीमध्येही काहीही परिणाम त्या वचनाद्वारे झालेला नाहीये. तिसऱ्या ठिकाणी आपण वाचतो की काटेरी झाडांमध्ये पेरलेले कोणते आहेत, की ते वचन ऐकतात परंतु संसाराची चिंता, द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होतं. तिसऱ्या परिस्थितीमध्ये काय आहे, वचन ऐकलं परंतु तरीही ते वचन कुठल्याही उपयोगाचं नाही. या तिसऱ्या वचनामध्ये, तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहतो. म्हणजे वचन किती पॉवरफुल आहे, प्रचार किती चांगला आहे, किंवा आपण वचन किती वाचतो रोज, ही फक्त एक साइड आहे. परंतु दुसरी साइड ही आहे की वचन ऐकल्यानंतर, वचन वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते फळ घेऊन येतं की नाही, ही दुसरी गोष्ट आहे. आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण वचन, हातोडा असलेलं वचन, आग असलेलं वचन, पॉवरफुल असलेलं वचन, जिवंत असलेलं वचनही काही कामाचं नाही त्या लोकांसाठी जे लोक वचनाला समजून घेत नाही. आणि ही फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. म्हणजे इतकं जबरदस्त वचन आहे. बायबल अजूनही जिवंत आहे, बायबल अजूनही कार्य करतं, बायबल अजूनही प्रबळ आहे, बायबलमध्ये अजूनही जीवन आहे. परंतु बायबल माहीत असूनही असं होऊ शकतं, ही शक्यता आहे की मला आणि तुम्हाला त्याचा काहीही लाभ होणार नाही. कारण 4 उदाहरणामध्ये फक्त एकच उदाहरण आहे ज्या ठिकाणी देवाच्या वचनाचा लाभ झालेला आहे, है ना. चौथ्या उदाहरणामध्ये आपण वाचतो की 23 वचनामध्ये चांगल्या जमिनीमध्ये पेरलेला तो आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट. काय याचा अर्थ आहे, मी तुमच्या समोर एक गोष्ट जी ठेवू इच्छितो ती ही, वचन किती पॉवरफुल आहे ही एक गोष्ट आहे, परंतु हे सामर्थी वचन आपल्या जीवनामध्ये किती फळ घेऊन येईल ही दुसरी वेगळी गोष्ट आहे. मी आयुष्यभर वचन प्रचार करत राहू शकतो, कदाचित तुम्ही आयुष्यभर वचन ऐकत राहणार, तरी पण असं होण्याची शक्यता आहे की त्या वचनाचा मला काही लाभ होणार नाही किंवा त्या वचनाचा तुम्हाला काही लाभ होणार नाही. कारण 4 पैकी 3 परिस्थिती अशी आहे की जिथं वचनाचा लाभ झालेला नाही. फक्त 1% परिस्थिती अशी आहे जिथं त्या वचनांचा लाभ झालेला आहे. म्हणून प्रियांनो, आज जो आपण थोडा वेळ प्रभूच्या वचनातून जे वचन किंवा जो विषय आपण समजण्याचा प्रयत्न करूया ते हे की आपण वचन ऐकून त्याला कशा प्रकारे स्वीकार करतो, ते आपल्याला निर्धारित करील की ते वचन आपल्या जीवनामध्ये फळ घेऊन येतं की येत नाही. कदाचित मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही वचन बोलून दाखवा, तर कदाचित तुम्ही फट वचन पाठ केलेलं आहे ते बोलून दाखवू शकता, है ना. बऱ्याचशा लोकांना वचन पाठ राहतात. कदाचित मी सांगेन की हे कुठं लिहिलेलं आहे, तुम्ही म्हणाल पराग साहेब इथं लिहिलेलं आहे, व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु त्या गोष्टीचा फायदा होईल का याची काही गॅरंटी नाही. त्याचे कारण आपण पाहूया. आणि तुम्हाला आश्चर्य नाही वाटत का की जेव्हा येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली होती, है ना, येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला,
त्यानंतर आत्म्याने त्याला जंगलामध्ये नेलं. तो तिथे 40 दिवस 40 रात्र तो उपाशी राहिला, निराहार राहिला, उपवास केला त्यांनी. आणि त्या ठिकाणी शैतान त्याची परीक्षा घेण्यासाठी येतो. ती घटना आपल्याला माहीत आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शैतानाला देवाच्या वचनातून उत्तर देतो, तर शैतान कशाद्वारे उत्तर देतो? मग शैतानाने येशू ख्रिस्ताला कशाद्वारे उत्तर दिलं आठवतं का? आपण वाचूया मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय. जुन्या करारामध्ये मत्तेकृत शुभवर्तमान सापडतं. सापडलं जुन्या करारात की नवीन करारात आहे? हो, सॉरी, मला वाटलं जुन्या करारात आहे. मत्तेकृत शुभवर्तमान तर 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्ताने शैतानाला उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. तर येशूने शैतानाला वचनाद्वारे उत्तर दिलं. मग शैतानाने काय म्हटलं? 5व्या वचनामध्ये आपण वाचतो की तो त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभं केलं. आणि 6 वचनामध्ये आपण काय वाचतो? मग त्याला म्हटले की तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे. हे कोण म्हणत आहे? शैतान म्हणत आहे. येशू ख्रिस्ताने शास्त्रलेखाद्वारे वचनाद्वारे शैतानाला उत्तर दिलं. शैतानाने म्हटलं ऐसा क्या, तू मला वचन सांगत आहे, ठीक आहे, मी पण सांगतो, मलाही वचन माहीत आहे. आणि शैतानाने येशू ख्रिस्ताला वचनाद्वारेच बोलला. आता प्रश्न हा आहे की शैतानाला ही वचन माहीत आहे. काही लोक असं म्हणतात, मला माहीत नाही कारण मी शैतानाला विचारलं नाही, पण काही लोक म्हणतात की शैतानाला सगळ्यात जास्त बायबल माहीत आहे. आता माहीत आहे की नाही माहीत मला माहीत नाही, परंतु या वचनावरून हे तर समजून येतं की शैतानाला ही वचन माहीत आहे. मग शैतानालाही जेव्हा वचन माहीत आहे, मग त्याचा फायदा काय? त्याचं तारण झालं का? त्याला देव सापडला का? त्याला स्वर्गात जागा मिळेल का? तो आपल्यासोबत राहणार आहे का? नाही राहणार आहे. परंतु त्याला वचन तर माहीत आहे ना. अजून एक आश्चर्याची गोष्ट, आणि याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय, याकोब याचा 1ला अध्याय 2रा अध्याय याकोब 2 अध्याय आणि 19 वचन. याकोब 2:19 वाचेल कोणी? व्हेरी गुड. काय लिहिलेलं आहे? एकच देव आहे असा तू विश्वास धरतोस काय? तो काय म्हणतो? बरे करतो है ना. तुझा विश्वास आहे ना की एकच देव आहे, असा जो तुझा विश्वास आहे तो चांगला आहे. पुढं काय लिहिलंय? भूतेही तसाच विश्वास करतात जसा तू विश्वास करतो की एकच देव आहे. म्हणजे काय? मी आणि तुम्ही आपण हे म्हणून स्वतःला समाधान नाही देऊ शकत, मला बायबल माहीत आहे, किंवा मी प्रचारक आहे, किंवा मी लहानपणापासून वचन वाचत आहे, अनेक वर्षापासून मी प्रचार करत आहे, हे म्हणून मी स्वतःला किंवा कोणी स्वतःला समाधान नाही देऊ शकत. का? शैतानालाही वचन माहीत आहे. बरं, मी किंवा आपण कोणी हे म्हणू शकत नाही माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मी येशूवर विश्वास करतो. काही मोठी गोष्ट नाही, कारण भूतेही विश्वास करतात. शैतान कुठं होता आधी? है ना, शैतानी स्टोरी माहित आहे ना. शैतान आधी स्वर्गदूत होता. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो राहायचा. त्याने परमेश्वराचं तेज पाहिलेलं आहे, त्याने परमेश्वराचं गौरव पाहिलेलं, त्याने पाहिलाय परमेश्वर कोण आहे.
म्हणून त्याचा विश्वास आहे की परमेश्वर आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का? मनुष्य नास्तिक आहे, सैतान नास्तिक नाही आहे. नास्तिक म्हणजे माहिती आहे ना कोण असतात? नास्तिक म्हणजे ते असतात की जे विश्वास करत नाही की देव आहे. सैतान नास्तिक नाही आहे, माणसं नास्तिक आहे. सैतानाला विश्वास आहे की परमेश्वर आहे. परंतु आजचा जो आपला पॉइंट आहे तो हा, सैतानालाही वचन माहित आहे पण त्याचा फायदा काय? सैतानही विश्वास करतो येशूवर, परमेश्वरावर, पण त्याचा विश्वास काय, त्याचा फायदा काय? प्रियांनो, म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो हा की आपण वचन किती ऐकतो हे जास्त ह्याला जास्त महत्व देण्यापेक्षा आपण या गोष्टीवर अधिक विश्वास किंवा महत्व दिलं पाहिजे. ते म्हणजे हे की ते वचन माझ्या अंतःकरणामध्ये आहे का? आमेन. ते वचन माझ्या अंतःकरणामध्ये आहे का हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून काय आहे, हे जे बी तर पेरलं गेलं ना, बी तर पॉवरफुल आहे, परंतु पीक किती येणार हे बीवर अवलंबून नाही आहे. पीक किती येणार हे त्या जमिनीवर अवलंबून आहे. प्रेज लॉर्ड. बी तसंच आहे, बी बदललेलं नाही आहे. वचन तसंच आहे, वचन बदललेलं नाही आहे. फक्त वेगळ्या वेगळ्या परिस्थितीचे लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लोक आहेत की कोण कसं वचन स्वीकार करतं, कोण कसं वचनावर चालतं, आणि जशी जमीन राहील तशा प्रकारचं फळ येणार आहे. म्हणून आपण आज देवाला दोष देऊ शकत नाही, प्रभू तू तर असा आहे, तू तसा आहे, मग माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम का? परमेश्वर स्पष्ट एक गोष्ट आपल्याला म्हणेल, ती म्हणजे ही, माझं वचन तर अटळ आहे, तू कसा होता हे तू मला सांग. तू चर्चमध्ये बसून होता तेव्हा तुझं वचन वचनाकडे होतं का? तू आठवडाभर घरी होता तेव्हा तू आठवडाभर देवाचं वचन, माझं वचन ऐकलं का की वाचलं का? तू किती वेळ मोबाईलमध्ये घालवला है ना? तू किती वेळ रील्स मध्ये घालवला है ना? आजकाल हे ऍक्शन खूप जास्त आहे ना, सगळीकडे हे चालू राहतं. मी पण पाहतो, म्हणा असं नाहीये की मी दुधाने धुतलेला नाही आहे, मी पण पाहतो, परंतु मी देवाचं वचनही वाचतो. मोबाईलमध्ये देवाचं वचन संदेश पण ऐकत राहतो. आणि किती वेळ तू मोबाईलमध्ये घालवला, किती वेळ तू देवाच्या वचनामध्ये घालवला, हा एक फार महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहे. आणि म्हणून आपण देवाला दोष देऊ शकत नाही की देवा तुझं वचन तर असं सांगतं पण माझ्या जीवनामध्ये का तर काहीच नाही झालं. अरे काय नाही झालं? कारण तू त्या प्रकारचं महत्व त्या वचनाला दिलेलं नाहीये. आणि म्हणून बी तर आजही पॉवरफुल आहे, परंतु प्रश्न असा आहे की ही जी जमीन आहे ना ही कशी आहे, आपलं अंतःकरण कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे. हे अंतःकरण त्या रस्त्याच्या किनाऱ्यासारखं आहे का? हे अंतःकरण काट्यांनी भरलेलं आहे का? हे अंतःकरण दगडासारखं आहे का? जर हे अंतःकरण असं आहे तर याच्यामध्ये 100% पीक येणार नाही. पण जर हे अंतःकरण चांगलं आहे, सुपीक आहे, देवाचं वचन स्वीकार करणारा आहे, त्याचा आदर करणारा आहे, त्याची स्तुती आराधना करणारा आहे, तर कुठली दुनिया की कोई ताकद इस जमीन में फसल आने से रोक नहीं सकती. आमेन. म्हणून आपल्याला लक्ष कशाला द्यायचं? प्रभू माझं अंतःकरण कसं आहे. आणि म्हणून जेव्हा पण प्रियांनो आपण देवाचं वचन ऐकतो, पहिले थेसलोनिकेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे आपण केलं पाहिजे. पहिला थेसलोनिकेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 13 वचन. आमेन. प्रेज लॉर्ड. मी म्हणतो ते तसं तुम्ही माझ्या मागे म्हणा, ठीक आहे? तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक
ते असेच आहे. प्रेज लॉर्ड. काय सांगत आहे पॉल? थेसलोनिकेकरास पत्र जे आहे, थेसलोनिकामध्ये जे चर्च होतं, जसं दारवामध्ये एक चर्च आहे, तसं थेसलोनिकासमध्ये जे चर्च होतं, त्या चर्चची तो देवासमोर उपकार स्तुती करत आहे. आणि उपकार स्तुती करत असताना तो काय म्हणत आहे की मी तुमची प्रशंसा करतो, मी देवाला धन्यवाद देतो की जेव्हा तुम्ही वचन ऐकलं. आता लक्षपूर्वक ऐका, है ना. तो काय म्हणतो की जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकलं, ते वचन ऐकताना तुम्ही हे नाही म्हटलं की माणसाचे वचन आहे, तुम्ही हे म्हटलेलं आहे की हे देवाचे वचन आहे. आणि म्हणून कदाचित पॉल तिथं प्रचार करत होता. आणि पॉल तिथं प्रचार करत असताना त्या मंडळीने ते वचन कशा प्रकारे ऐकलं की आमच्या सोबत देव बोलत आहे. म्हणजे त्याने पॉलला देव नाही म्हटलं, त्याने त्या पुरुषाला देव नाही म्हटलं, परंतु जे वचन देवाच्या वचनातून तो प्रचार करत होता, त्या वचनाला त्याने इतकं महत्व दिलं आणि असं म्हटलं की हे पौलाचे वचन नाही आहे, हे माणसाचे वचन नाही आहे, परंतु हे देवाचे वचन आहे. आणि तो काय म्हणतो, हे असंच आहे, असंच वास्तविकता आहे की हेच देवाचे वचन आहे. तर काय शिकतो प्रियांनो आपण याच्यातून? आपण शिकतो ते हे, जेव्हा आपण देवाचे वचन ऐकतो. आता मी इथं पाळक म्हणून अपॉइंट झालेलो आहे, मला माहित नाही किती दिवस किती वर्ष, कारण ट्रान्सफर होत राहतं, है ना. किंवा मी असो, माझ्या नंतर माझ्या आधीचे, जेव्हा देवाचं वचन प्रचार केलं जातं, आपण त्याला कसं स्वीकार केलं पाहिजे? देवाचं आहे. हे विवेक पास्टरचं वचन नाही आहे. बोलत कोण आहे? पाळकसाहेब बोलत आहे, कोणी पण असो, बोलत पाळकसाहेब आहे, पण ते वचन कोणाचे आहे? देवाचे, है ना. म्हणून स्वीकारण्याचं मन असं पाहिजे. आपलं जे जमीन आहे, मनरूपी जी जमीन आहे, भूमी आहे, या भूमीला असं तयार करायचं आहे की प्रभू तू या अंतःकरणामध्ये आज बी टाकत आहे, तुझं वचन येत आहे, है ना. भलेही मला पाळक आवडो किंवा न आवडो, ऐक नाही, मला पाळक आवडो किंवा न आवडो, परंतु हे तुझं वचन असल्या कारणाने मी ते स्वीकार करणार आहे. आणि मला माहिती आहे बऱ्याचशा मंडळांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. काही दिवस, काही महिने, काही वर्ष आणि पाळक आपल्याला आवडतात, नंतर कदाचित काही कारणामुळे आवडूही लागत नाही. ते मानवी स्वभाव आहे, त्याला आपण काही करता येत नाही, ते चालत राहील. ख्रिस्त येईपर्यंत हे चालत राहील, त्याला काही उसको कोई रोक नाही सकता. ते जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण देवाच्या वचनाचं काय? जर देवाचा दास, देवाचं दासी किंवा जो पण आहे ना, वचन वाटत आहेत, आपण त्या वचनाला महत्व दिलं पाहिजे. आमेन. आपला आवडणारा व्यक्ती असो किंवा नसो, जो आदर देवाच्या वचनाला द्यायचा आहे, तो देवाच्या वचनाला आपण आदर तसाच दिला पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. बराबर है, क्योंकि ये क्या है? परमेश्वर का वचन है ना, देवाचं वचन आहे. हे विवेककृत शुभवर्तमान आहे का? नाही ना, हे देवाचं वचन आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण त्या प्रकारे आपण ह्याला आपण स्वीकार केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हाही आपण देवाचं वचन ऐकतो, तर कधी कधी काही काही गोष्टी मी ऐकल्या आहेत, कदाचित आपणही ऐकल्या असतील. आणि ते म्हणजे असं, आज मला पाळकसाहेबांनी टॉन्ट मारला, हा शब्द माहिती आहे का? बरेचदा आम्ही लोक ऐकतो. आता मला आता सेवेमध्ये 20 वर्ष झालेले आहेत, है ना. आज पास साहब ने क्या किए? प्रीचिंग में से टॉन्टिंग मारे. हमको कोई शौक नहीं किसी को टॉन्ट मारने का. म्हणजे जे प्रचार करतात त्यांना काही काय म्हणतात त्याला, शौक नाही आहे. मला तरी नाही आहे. ठीक आहे. माझी एकच इच्छा आहे की देवा, मी या ठिकाणी तुम्हाला उभं केलेलं आहे, हे फार पवित्र स्थान आहे. आणि ही जी जागा आहे ना, या जागेची मला भीती वाटते. यासाठी माहिती आहे का, हे इतकं पवित्र आहे, जर मी या जागेचा दुरुपयोग केला तर मंडळीला तर जाऊ द्या, तो आधी मला विचारणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी कधीच टॉन्टिंग करत नाही.
आणि मी कधीच कोणाला पाहून, त्या भावाला पाहून, त्या बहिणीला पाहून मी कधीच वचन तयार करत नाही. आणि बरेचदा काय होतं, मी बरेचदा माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे की जेव्हा आपण प्रचार करतो ना, तर देवाचा आत्मा कोणा ना कोणासोबत तरी बोलतो, है ना. आणि समजा एखाद्या व्यक्तीने जीवनामध्ये काही चूक असेल तर ते वचन त्याला जाऊन टोचतं, त्याला ते जाऊन वचन लागतं. आणि जेव्हा त्याला ते वचन इथं टोचतं तेव्हा त्याला काय वाटतं की सैतान त्याचे कान कदाचित भरत असेल की बघ पाठ साहेबांनी तुला टॉन्टिंग केलेली आहे. ते टॉन्टिंग नाही आहे, पवित्र आत्मा बोलला आहे आपल्यासोबत, असं आपण त्याचा अर्थ काढला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत कोण बोलला? पवित्र आत्मा, परमेश्वर बोललेला आहे. माझ्यासोबत देवाचं वचन बोललेलं आहे. आणि आता मला सांगा, मंडळीमध्ये उदाहरण आता 100 लोक आहेत, तर कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे कोणाला माहीत, पण त्याला सर्व माहीत आहे. आणि जेव्हा प्रभूचा दास इथं उभा राहतो आणि जेव्हा प्रार्थनापूर्वक तो जेव्हा प्रभूचं वचन तयार करतो, संदेश तयार करतो, तेव्हा देवाचा आत्मा त्याला सांगतो की आज तुला हे बोलायचं आहे. आणि मग ते जेव्हा वचन निघतं, मग ते प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते जातं. आणि जेव्हा वचन येतं ना, थेसलोनिकेकरास पत्रांमध्ये आपण हे वचन आठवण केली पाहिजे की त्यांनी ते वचन माणसाचं वचन म्हणून नाही स्वीकार केलं. कसं स्वीकार केलं? की ते कोणाचं आहे? देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. है ना. दुसरी गोष्ट, प्रचार सुरू आहे, हे वचन नाही का तिच्यासाठी होतं. कोणासाठी होतं? ते हे वचन त्याला बरोबर लागलंच, त्याचा हिशोब करायची गरज आपल्याला नाही आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं जे वचन ज्याला जायचं आहे ते वचन त्याचपर्यंत परमेश्वर बरोबर पोहोचवतो. इथं बसल्या बसल्या उसके लिए था, है ना, त्याच्यासाठी होतं. ते देव पाहून गेल, है ना. ते आपल्याला पाहायची काही गरज नाही आहे. आमेन. देवाचं वचन, मी मंडळीमध्ये चर्चमध्ये जात आहे, देवा तू माझ्यासोबत बोल. आमेन. मी आज चर्चमध्ये चाललो कोणासाठी? माझ्यासाठी, माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी चाललो आहे. प्रभू मला तारण पाहिजे, मला स्वर्गात जायचं आहे, मला माझं आत्मिक जीवन तुझ्या समोर क्लिअर ठेवायचं आहे. म्हणून जेव्हा मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये पाऊल ठेवतो, देवा आज तू माझ्यासोबत बोल. प्रभू आज तू मंडळीसोबत बोल. प्रभू पालकांसोबत बोल. पालकांनाही तू तुझं वचन दे, त्यांच्या परिवाराला तू तुझं वचन दे, आम्हा सर्वांना दे. ऐकण्याचं मन, ऐकण्याची भूमी जर ह्या जमिनीला, या अंतःकरणाला जर आपण चांगली भूमी बनवतो तर 100 पट फळ येणारच येणार आहे. प्रेज द लॉर्ड. है ना. आपण जर म्हणू मला टॉन्टिंग केलं, आपण हृदय कठोर केलेलं आहे, तिथं फळ लागणार नाही. त्याच्यासाठी आहे, याच्यासाठी आहे, तसं करत बसलं तर जे आशीर्वाद आपल्या अंतःकरणामध्ये आज येणार होते ते आपण स्वतःच आपल्या हाताने ते थांबवलेले आहे. म्हणून प्रियांनो, आपण एक गोष्ट करूया की जेव्हा आपण चर्चमध्ये येऊ किंवा जेव्हा पण आपण घरी शास्त्र वाचतो, बायबल वाचतो, तेव्हा हेच म्हणू, देवा तू माझ्यासोबत बोल. है ना. आणि सर्वात चांगलं वचन कोणतं आहे बाइबल मधलं? बाइबल में का सबसे अच्छा वचन कौन सा है? बायबल मधलं सगळ्यात चांगलं वचन ते आहे जे वचन आपल्याला टोचतं. कोणतं वचन? जे वचन आपल्याला टोचतं ते माझ्यासाठी सर्वात चांगलं वचन आहे. आणि आपण पाहतो, आपण जेव्हा आजारी पडतो, डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात, है ना. ते इंजेक्शन आपल्याला टोचतं की नाही टोचत? परंतु जोपर्यंत इंजेक्शन टोचत नाही तोपर्यंत औषध आत जात नाही. आणि औषध आज जर गेलं नाही तर मग आपल्याला आजारपण जे आहे ते वाढत जाईल. स्पिरिच्युअल आजारपणासाठी, आत्मिक आजारपणासाठी वचन जे आहे हे इंजेक्शन सारखं काम करतं आणि ते आपल्याला टोचतं. आणि जे वचन आपल्याला टोचू लागलं, समझ जाने का दवाई अंदर जा रही है. कधी हे वचन चांगलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मी ते वचन काय करतो? स्वीकार करतो. हे वचन
नाही नाही नाही, बराबर नाही, हे माझ्यासाठी नाही, हे चुबरा मेरे को, आगे जाओ पुढचं सांग, तसं नाही. औषध जर कडू नसतं ना तर आपण कधीच बरे झालो नसतो. देवाचं वचन आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी एक औषधी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आपण आपल्या या मनाला एक सुपीक जमीन बनवूया, है ना. वचन स्वीकार करण्याची ताकद ठेवूया, है ना. आणि वचन येईल, जितकं वचन येईल, आणि जर ही भूमी सुपीक बनते आणि जर वचनाला सपोर्ट करते तर देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये येणारच आहे. देवबाप करो या वचनाद्वारे मला आणि आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. कारण टोचणारे वचनांची गरज मला पण आहे, टोचणाऱ्या वचनांची गरज सर्वांना आहे. कारण देव त्याच्याद्वारेच प्रियो आपल्यासोबत बोलतो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला म्हणू, प्रभू तू माझ्यासोबत बोल, है ना. मी जेव्हा घरी प्रार्थना करतो किंवा जेव्हा मी चर्चमध्ये येतो, देवापा तुझं वचन मला मिळालं पाहिजे, ही माझी प्रार्थना आहे. आपण आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करू आणि मग प्रभूची प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर आपण गीत गाऊया. प्रियांनो, आपण डोळे बंद करून वैयक्तिकरित्या यावेळेला आपण प्रभूला म्हणूया, प्रभू जे वचन मी आजपर्यंत वाचलेले आहेत, पाठ केलेले आहेत, ऐकलेले आहेत इतक्या माझ्या जीवनामध्ये, त्या वचनासाठी आज मी माझं मन एक सुपीक जमिनीप्रमाणे तयार करतो. फळ लागू दे प्रभू, सर्व काटे दूर कर पिता. ती खडकाळ भूमी, ते खडकाळ माझं हृदय दूर कर. माझा एक नम्र हृदय दे, एक कोमल हृदय दे, ज्या ठिकाणी तुझं वचन 100 पटीने फळ घेऊन येऊ शकेल. देवबापा, आज आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन जे दुधारी तलवारीपेक्षाही अधिक तीक्ष्ण आहे, तुझं वचन जे जिवंत आहे, तुझं वचन जे सामर्थ्य आहे, ते आमच्या अंतःकरणामध्ये येऊ दे पिता. आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हा वैयक्तिकरित्या, पारिवारिकरित्या आणि मंडळीच्या रीत्या प्रभू, जे काही काटे असतील ज्याच्यामुळे आमची आध्यात्मिक उन्नती होत नाही, जे पिता दगड असतील, खडक असतील पिता, ते दूर कर. आणि तुझ्या आत्म्याचं, तुझ्या वचनाचं नवीन कार्य तुमच्या जीवनामध्ये होऊ दे. आणि प्रभू, आमची प्रार्थना आहे की आमच्या चर्चमध्ये, दारवा फ्री मेथोडिस्ट चर्चमध्ये प्रभू पिता, वचनांची भरभराट तू येऊ दे, तुझ्या आत्म्याची भरभराट येऊ दे प्रभू, प्रार्थनांची भरभराट येऊ दे पिता. हे रिकामे असलेले बेंचेस तू भरून टाक प्रभू. आणि पिता, एक ॲक्टिव्ह चर्च, आगेने भरलेले चर्च तू बनव प्रभू, अशी आमची प्रार्थना आहे. ही मंडळी अनेक वर्षापासून प्रार्थना करीत आहे प्रभू, त्यांची प्रार्थना ऐकून तू आपलं कार्य करावंस ही आमची प्रार्थना आहे प्रभू. हा पूर्ण आठवडा, आज या आठवड्यामधले आमचे कामं, आमची सेवा, आमचा परिवार, आमचे लेकरं, आमचे जॉब, आमचे बिझनेस, सर्व काही तुझ्या हातात देतो. तुझ्यासोबत राहून काम करण्यासाठी तो मला सहायता कर. उद्धार करता प्रभू येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श ताडू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्म्या